विषयाची आपल्याला कल्पना आहे। या वर्षी एकतर पाऊस खूप आधी सुरू झाला आणि आत्तापर्यंत ज्या ज्येष्ठ शेतकऱ्यांना भेटलोय, अगदी 90 वर्षाचे काही भेटले, 1-2 ठिकाणी तर 90च्या पलीकडे ज्यांची वय आहेत असे सुद्धा शेतकरी दादा भेटले आणि त्या सर्वांचं म्हणणं असं होतं की त्यांच्या आयुष्यात एवढी मोठी आपत्ती कधीही त्यांनी अनुभवली नव्हती। साहजिकच आहे, मोठी आपत्ती म्हटल्यानंतर नुकसानही तेवढंच महाप्रचंड झालेलं आहे। तसं पाहिलं तर मराठवाडा हा साधारणतः आपण अवर्षणग्रस्त भागामध्ये धरतो। यावेळेला आकृत झालं, पाणी एवढ्या प्रचंड प्रमाणावरती आलं की अनेक ठिकाणी बांधारे वाहून गेले, शेत जमिनी वाहून गेल्या, इलेक्ट्रिक पोल बिल म्हणजे जमीन खरडून गेली, सगळं आयुष्य वाहून गेलं। अशा संकटात शेतकरी सापडलाय। एकतर शेतकरी अहोरात्र मेहनत करून जे काही पिकवतो त्याला योग्य भाव मिळत नाही, हमीभाव मिळत नाही। सरकार हमीभाव जाहीर करतं आणि खरेदी केंद्र फार उशिरा सुरू करतं, त्याच्यामुळे शेतकऱ्याला त्याच्या एका काय शब्द नेमका वापरायचा, कारण घर चालवावं लागतं, म्हणून मिळेल त्या भावामध्ये व्यापाऱ्यांना त्याचं पीक विकावं लागतं। मग कापूस असेल, सोयाबीन असेल, काही असेल, आणि त्याच्यानंतर मग खरेदी केंद्र सुरू होतात। यावर्षी तर हाती पीकच लागलं नाही, संपूर्ण जमीन खरडून गेली, घरदारं वाहून गेली, वह्या पुस्तकं, गुरं ढोरं सगळं, म्हणजे काय असं राहिलंच नाही। मला असं वाटलं होतं की हे सरकार, ज्या सरकारने निवडणूक प्रचारामध्ये जाहीर केलं होतं, देवेंद्र फडणवीसांची क्लिप मी काल परवाकडे ऐकवली की हे सरकार आल्यानंतर 7/12 कोरा करणार, आत्ताच ती वेळ आहे 7/12 कोरा करण्याची। पण आता दिसते ते वेगळंच काहीतरी आहे, ते मुहूर्त शोधत बसलेत। आता मधल्या काळामध्ये एक आंदोलन उभं झालं का केलं होतं देव जाणे, पण त्यांना आता जूनचा मुहूर्त दिलाय। आपण येता जाताना आता बघाल तर शेतकरी बिचारे असहाय्यपणाने त्यांच्या परत पुढच्या रब्बीच्या पिकाच्या हंगामाच्या कामाला लागलेले आहेत। मग आत्ता पंचनामे अजून झालेले नाहीत। आत्ता पंचनामे करायला जर का पथक गेलं, केंद्राचं पथक आलं कधी, गेलं कधी, कोणालाच कळलं नाही, तर काय रिपोर्ट देणार? कारण आत्ता येताना आपण वळण इकडे घेण्याच्या आधीच बघितलं की शेतकरी त्याचं काम करतोय। मग आपण जर का पथक म्हणून गेलो तर काय बघणार? नाही, सगळं व्यवस्थित आहे, शेतकरी कामाला लागले, नुकसान भरपाई मिळणार कशी? पीक विमा ही सुद्धा एक मोठी थट्टा आहे, कारण त्यातले महत्त्वाचे ट्रिगरच काढून टाकले। आणि मी जे कागदसुद्धा दाखवले, कोणाला 6 रुपये, कोणाला 3 रुपये, कोणाला 2 रुपये, कोणाला 21 रुपये, म्हणजे नुकसान भरपाई तर दूर, कर्ज डोक्यावरती चढलंय। रब्बीचं कर्ज हे मिळणार की नाही मिळणार, त्याच्यासाठी परत गहाण काय टाकणार? खरडून गेलेली जमीन बँक गहाण म्हणून स्वीकारणार का? आणि आधीच ती गहाण जर टाकलेली असेल तर दुबार पेरणीसारखी दुबार गहाण घेणार का? म्हणजे काय प्रश्नातून प्रश्न निर्माण होत आहेत। म्हणून मी ज्या वेळेला त्यांनी जूनचा मुहूर्त काढला तेव्हाच 2-3 प्रश्न विचारले होते की जूनमध्ये जर तुम्ही कर्जमुक्ती करणार असाल तर तोपर्यंत हप्ते फेडायचे की नाही फेडायचे, नवीन कर्ज मिळणार की नाही, नवीन मिळालेले कर्जसुद्धा फेडायचं की नाही फेडायचं। कारण एका बाजूला मुख्यमंत्री सांगतात जूनमध्ये कर्जमुक्ती करणार, तर दुसऱ्या बाजूला अर्थमंत्री बोलत आहेत की नियमितपणाने कर्जाची तुम्हाला सगळंच फुकट पाहिजे का? तुम्ही कर्जाचे हप्ते नियमित फेडा। म्हणजे नक्की काय करायचं शेतकऱ्यांनी हे कळण्याचं झालेलं आहे। आणि जे पॅकेज जाहीर केलं, मोठं आकर्षक शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी पॅकेज जाहीर केलं, 31,000 साधारणतः 800 कोटीचं, आणि घोषणा करताना सांगितलं की इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज, हे इतिहासातली सगळ्यात मोठी थाप आहे। कारण तुम्ही साक्ष आहात, तुमच्या कॅमेऱ्याने सगळं टिपलेलं आहे, कसे शेतकरी व्यथा मांडतायत, कशा महिला आहेत, कसे आजोबा बोलत आहेत, कसे इतर तरुण बोलत आहेत, हे सगळं तुम्ही तुमच्या माध्यमातून जनतेसमोर आणलं, म्हणून मी पहिल्या प्रथम तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतोय। ही वस्तुस्थिती आहे, हेच तर सांगण्याचा माझा हा प्रयत्न होता। मी काही इथे भाषण करण्यासाठी किंवा सभा घ्यायला आलो नाही। म्हणजे सरकार जे बोलतंय ते आणि जमिनीवरची वस्तुस्थिती, शेतकऱ्यांच्या व्यथा ह्या जनतेसमोर आणायला आणि सरकारचं ढोंग वेशीवर टांगायला मी हा जो काही संवाद दौरा केला तो आता 2 माझ्या बैठका राहिल्या, पण हा 4 दिवस मी त्याच्यासाठी केला। हे सगळं पाहिल्यानंतर माझ्या मनात ज्या गोष्टी आल्या ते मी बोलत आलेलो आहे। 2 गोष्टी मी शेतकऱ्यांनी सांगितल्या, पंचनामे झालेले नाहीत। म्हणजे आपले खासदार संजय जाधव त्यांच्या इकडे तर एका तहसीलदाराने सांगितलं की तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे जा,
कदाचित ती त्याची सुद्धा मजबुरी असेल, कारण वरनच काही आलेलं नाही, तर आडात नाही तर पोहरात कुठून येणार. त्याच्यामुळे वरनच पैसे आले नसतील तर तहसीलदार तरी काय करणार. पण तहसीलदार जर का मगरुरीने वागत असेल तर मला वाटतं त्याला उचलून मुख्यमंत्र्यांच्याकडे न्यायला लागेल. मुख्यमंत्र्यांसुद्धा याच्यात लक्ष घातलं पाहिजे की तुम्ही जो काय आव आणलाय, जे काय सोंग आणलंय, हे किती बोगस आहे, हे सरकार कसं दगाबाज आहे, ह्या सरकारचं पॅकेज हे कसं नुसतं बकवास आहे, हे या दौऱ्यातनं जनतेसमोर मी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्यासाठी मी 2 कार्यक्रम सांगितले की आता जनता म्हणजे शेतकरी ह्या दगाबाज सरकारचा पंचनामा करेल. म्हणजे काय करेल की हे हॉस्पिटल अत्यंत महत्त्वाचं आहे. विशेषतः आज आपल्याला मला सांगताना आनंद वाटतो की इथनं आम्ही अहेरीला चाललो. अहेरीमध्ये देखील मी मागच्या काळात जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळी एक स्त्री आणि बाल रुग्णालय मंजूर केलं होतं 100 खाटांचं. त्याचं काम पूर्ण झालेलं आहे, त्याचं उद्घाटन आम्ही करणार आहोत. त्यासोबत गडचिरोली जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या ज्या आरोग्य सेवा देणाऱ्या संस्था आहेत त्या संस्थांच्या वेगवेगळ्या ठिकाणी त्याचंही आपण उद्घाटन आज करतो आहोत. त्यामुळे एक प्रकारे आरोग्य सेवेकरता आजचा दिवस या गडचिरोली जिल्ह्यामध्ये एक आरोग्याची क्रांती आणणारा दिवस म्हणून या दिवसाकडे आपल्याला पाहता येईल. मी राणा सूर्यवंशी यांचे याकरता देखील अभिनंदन करतो की केवळ हॉस्पिटल करून ते थांबलेले नाहीत. या ठिकाणी हॉस्पिटलही होणार आहे, मेडिकल कॉलेजही होणार आहे, नर्सिंग कॉलेजही होणार आहे, 1ली पासून 12वी पर्यंतची शाळा देखील या ठिकाणी होणार आहे. एक पूर्ण मोठं कॉम्प्लेक्स एज्युकेशनचं तयार होणार आहे. आणि विशेषतः नर्सिंग कॉलेज झाल्यामुळे आमच्या सगळ्या ग्रामीण भागातल्या ज्या मुली आहेत यांना ट्रेनिंग घेऊन रोजगाराची एक मोठी व्यवस्था त्या माध्यमातून तयार होईल. कारण आज सर्वात जास्त मागणी ही नर्सेसची आहे. नर्सेस फार कमी पडत आहे. मोठ्या प्रमाणात नर्सेस करता नोकरीची संधी आहे. ती संधी आमच्या सिरोंच्यामध्ये, आमच्या गडचिरोलीमध्ये या नर्सिंग कॉलेजच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध होईल. मला सांगताना आनंद वाटतो की हळूहळू आपण गडचिरोली जिल्ह्याचं जे चित्र आहे ते बदलायला सुरुवात केली आहे. मागच्या काळामध्ये लॉईड्सने देखील काली अमाल हॉस्पिटल त्या ठिकाणी सुरू केलं आणि तिथेही मल्टी स्पेशालिटीचं काम चाललेलं आहे. यासोबत नुकतेच आपण जवळपास 500 कोटी रुपयाचे नवीन रस्ते हे या ठिकाणी मंजूर केलेले आहेत. जुने अनेक रस्ते की ज्यांचं काम अडलं होतं, लोकांमध्ये रोष होता, आम्ही एक मोठी लढाई त्या ठिकाणी लढलो आणि आमच्या ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी बरोबर कायद्यातनं त्या ठिकाणी योग्य इंटरप्रिटेशन काढून आज आपले सगळे रस्ते जे आहेत त्याला मान्यता मिळाली आहे आणि त्याचं काम देखील आपण सुरू करतो. पुढच्या काळामध्ये दळणवळणाच्या दृष्टीनं चांगले रस्ते आणि इथे अनेक नद्या आहेत, नाले आहेत, त्याच्यावर चांगली पुलं ही बांधण्याची सुरुवात आपण केलेली आहे. त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीने देखील गडचिरोलीला खूप पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. आपल्याला माहिती आहे की आज देशाचं स्टील हब हे गडचिरोली जिल्हा बनतोय आणि आमचा प्रयत्न आहे की स्टील हब बनवत असताना गडचिरोली आमचं निसर्गाने दिलेलं अशा प्रकारचं एक सुंदर ठिकाण आहे. सरकार ते आम्ही सगळं करू. नाही, आता म्हणून मी शिवसैनिक आणि शेतकऱ्यांना एक विनंती केली की तुम्ही पहिला दगाबाज सरकारचा पंचनामा करा. म्हणजे हे जे काही कार्यालय आहेत, ज्यांच्या हातामध्ये पंचनामे किंवा मदत वितरण करण्याचे अधिकार आहेत, त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन बसा आणि त्यांना विचारा तुम्ही पंचनामे किती लोकांचे केले, अजून केले का नाहीत.
केलेत, आता केले तर काय म्हणून करणार, कसे करणार? कारण आता मी म्हटलं तसं शेतकरी पुन्हा कामाला लागलाय, तर पंचनामा कसा करणार तुम्ही? नुकसान भरपाई कशी मिळवून देणार? तर त्याचे पंचनामे म्हणजे त्याची यादी ही रोज आता त्या अधिकाऱ्यांनी त्याच्या ऑफिसच्या कार्यालयाच्या दारावरती म्हणजे बोर्डावरती लावली पाहिजे की माझ्या अखत्यारीत एवढे शेतकरी येतात, त्यांचे एवढ्याचे मी पंचनामे केलेले आहेत, एवढ्यांना एवढं नुकसान भरपाई मिळणं हे क्रमप्राप्त आहे, एवढ्या जणांचा मी रिपोर्ट पाठवलेला आहे, एवढ्याने एवढी मदत केलेली आहे. हे आता पंचनामे हे जनता करेल. उद्धवजी, तुमचा हा सगळा दौरा सुरू झाला, तुम्ही शेतकऱ्यांच्या अडीअडचणी व्यथा मांडताय. तुमचा दौरा सुरू असतानाच काही जिल्ह्यामध्ये मदत निधीचं वाटप सुरू झालं, याकडे कसं वाटतं? चांगली गोष्ट आहे, पण ते जसं ठिबक सिंचन असतं तशी ठिबक मदत नकोय, कारण वाहून जाताना एकदम वाहून गेलेलं आहे. त्याच्यामुळे मदतसुद्धा एक रकमी मिळाली पाहिजे. आणि ती मदत जसं मी ते आकडेवारी तुम्हाला सांगितले ना, पेपरमध्ये चाललेली आहे, प्रति गुंठा किती रुपये. म्हणजे आज शेतमजूर जर असेल तर त्याला दिवसाला 500 रुपये प्रतिदिन मिळतात, तर हे 150 रुपये, 127 रुपये, 250 रुपये पर गुंठा अशी मदत म्हणजे अगदी थट्टा आहे. मुख्यमंत्री असं म्हणतात की काही ठिकाणी मदत पोहोचली नाही, हे त्यांनी मान्य केलं, पण ते असं म्हणतात की टप्प्याटप्प्याने मदत पोहोचतीये आणि उद्धव ठाकरेंच्या या सगळ्या संवाद दौऱ्याला फारसा प्रतिसाद नाहीये. ठीक आहे ना, तुम्ही बघितलेलं आहे प्रतिसाद आहे की नाही. त्यांना मुख्यमंत्र्यांना बिहारमध्ये कसं कळणार महाराष्ट्रात काय चाललंय? जे घर सोडून इतर राज्यात फिरतायत त्यांना घरातलं दुःख काय कळणार आहे, शेतकऱ्यांचं दुःख काय कळणार? शेतकरी आज टाहो फोडतोय, त्या शेतकऱ्यांकडे बघायला यांना लक्ष द्यायला वेळ नाही आहे आणि इतर राज्यात फिरतायत. पहिलं महाराष्ट्र माझं घर आहे ही भावना त्यांच्या मनात नसेल तर त्यांनी याचीसुद्धा थट्टा करणं याच्यासारखं मी काय म्हणेन दुर्दैवी प्रकार नाही आहे. म्हणजे ही महाराष्ट्रातल्या स्वतःच्या घरातल्या शेतकऱ्यांची थट्टा आहे. तुम्ही जिथे जिथे जातात त्याच्या आदल्या दिवशी काही जणांकडे म्हणजे शेतकऱ्यांना पैसे मिळतात, आनंदाची गोष्ट आहे. मी आदळआपट करायला नाही आलो. माझा दौऱ्याचा उद्देशच हा आहे की मदत मिळालीच पाहिजे, मदत मिळालीच पाहिजे. जी कर्जमुक्ती म्हणतोय, 50,000 रुपये हेक्टरी म्हणतोय, ही तर मिळाली पाहिजे. पण तोपर्यंत आता तुम्ही होतात ना, तो एका गावाचा शेतकरी त्याच्या 40 जनावर दुभत्या म्हशी वाहून गेल्या, ते फोटो पण आहेत, पण त्याला अजून एक पैसा मिळालेला नाही. आता टप्प्याटप्प्याने म्हणजे 40 म्हशींचे टप्पे किती करणार तुम्ही? उद्धवजी, तुमचा हा सगळा दौरा सुरू असताना तर अजित पवारांच्या मुलाचा एक जमीन घोटाळा उघडकीस झाला. आता विजय वडेट्टीवार यांनी एक आरोप केलेला आहे की प्रताप सरनाईक यांनी मीरा भाईंदरमध्ये 3-4 कोटीमध्ये एक भूखंड घेतले, ज्याची बाजार मूल्य 200 कोटी. बरं, अजित पवारांच्या मुलाच्या आधी कोणाचा घोटाळा आलेला? मुरलीधर मोहोळ. बरोबर आहे. आता त्याच्या आधी गेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये अंबादास दानवेजींनी आणि अनिल परबांनी कोणाचे घोटाळे काढलेले? म्हणजेच काय, ही लूट आहे, देशाची लूट आहे, जनतेची लूट आहे. आणि परवा तुम्ही विचारत होता की याच्याबद्दल प्रतिक्रिया द्या. मी तुम्हाला काय म्हटलं होतं, काही होणार नाही, कारण मुख्यमंत्र्यांची हिंमत नाही आहे. अमित शहा ज्याला कुबड्या म्हणाले त्या कुबड्या 2 कुबड्या घेऊन चाललेलं सरकार आहे. ह्या कुबड्या फेकण्याची आज त्यांच्यामध्ये हिंमत नाही आहे. मात्र एक गोष्ट नक्की की ज्या पद्धतीने हे जमिनी लुटतायत, पैसे लुटतायत, भ्रष्टाचार करतायत, ही आपल्या देशाची लूट आहे, भारत मातेची लूट आहे. आणि दुर्दैवाने असं आहे की यावर्षी वंदे मातरमला 150 वर्ष झाली. एक जमाना असा होता की भाजपवाले बेंबीच्या देठापासून ओरडून म्हणायचे, इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा. मग मी त्यांना सांगू इच्छितो की ह्या देशाला लुटणारा, भारत मातेला लुटणाऱ्यांना वंदे मातरम म्हणण्याचा अधिकार नाही. तुम्ही भारत मातेला लुटताय, भारत मातेला लुटताय आणि वरती वंदे मातरम म्हणताय. कशी म्हणजे मातेची लूट करताय तुम्ही, जमिनी लाटतायत, जमिनी ढापतायत, भ्रष्टाचार करतायत, ओरबडून टाकताय भारत मातेला तुम्ही आणि वरती वंदे मातरम म्हणताय. त्याच्यामुळे भाजपवाल्यांना आणि त्यांच्या या कुबड्यांना वंदे मातरम म्हणण्याचा अधिकार नाही. अजित पवार एकीकडे म्हणतात की या व्यवहाराशी कुठलाही माझा पुराणमध्ये संबंध नाही असं सांगतात, आणि दुसऱ्या दिवशी येऊन सांगतात की हा जमिनीचा व्यवहार हा रद्द केलेला आहे. मी म्हणून तुम्हाला म्हटलं ना की ह्यातनं निष्पन्न काही होणार नाही. मोहळांचा भ्रष्टाचार असाच दाबला गेला. अशा प्रकारच्या विचार मनामध्ये ठेवून गडचिरोली सारख्या या भागामध्ये म्हणजे आपण जर विचार केला तर पुण्यापासून 1100-1200 किलोमीटर दूर त्यांनी हा विचार या ठिकाणी केला. खरं म्हणजे ग्रामीण भागात जाण्याकरता पुण्याच्या जवळपास ग्रामीण भागात तिथे ते जाऊ शकले असते, पण त्यांनी विशेष गडचिरोलीमध्ये येण्याचा या ठिकाणी निर्णय केला. त्याबद्दल आपण सगळे टाळ्या वाजवून त्यांचं मनापासून अभिनंदन करू. आणि मला त्यांनी सांगितलंय की
राणांनी आणि त्यांनी की लवकरच कोटा केबिनच्या माध्यमातून इमिजिएटली इथे म्हणजे बांधकाम तर होत राहील, पण या ठिकाणी हॉस्पिटलची सुरुवात ते करतील आणि काही सेवा प्रसूती असेल किंवा त्या ठिकाणी महिला आणि बाल रोग असेल, छोटे ऑपरेशन्स असतील, याची सुरुवात तर ते तात्काळ करणार आहेत. आणि त्यांनी हे ठरवलं आहे 18 महिन्यामध्ये या ठिकाणी बांधकाम पूर्ण करायचं आणि 18 महिन्यानंतर पुन्हा एकदा आम्ही सगळे आता भूमिपूजनाला आलो, बांधकाम झालेल्या इमारतीच्या उद्घाटनाकरता या ठिकाणी येऊ, हा विश्वास मी व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो, आपले आभार मानतो. आणि या सगळ्या कामामध्ये आपलं जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनीही जी काही मदत केली आहे त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याच्यातलं नेमकं काय आहे ते मला मी जाणून घेईन. पण येऊ शकतं, एकत्र येऊ शकतं. अरे हो, पण मला बोलू तर द्या ना. समजा नसेल काय आणि मी उगाच काहीतरी बोलायचं, त्याला काय अर्थ आहे? बघा, जे काय होणार आहे ते जगजाहीर होणार आहे. त्याच्यामुळे मला त्यांना भेटून नक्की काय आहे असं मी ऐकतो, तसं अशा बऱ्याच गोष्टी कानावर येत असतात. उद्धवजी, या सगळ्या दौऱ्यादरम्यान शक्तीपीठ जो मार्ग आहे त्याला देखील लोकांचा विरोध हो. पाहायला मिळतोय. काय लोकांना शक्तीपीठ विषय मी परत वेगळा घेणार आहे. आता ह्या दौऱ्याच्या मध्ये ती सुद्धा ठिकाणं आली आणि त्याच्यामध्ये तिथल्या शेतकऱ्यांनी माझ्याकडे तक्रारी केल्या आणि मी त्यांना पूर्ण पाठिंबा दिलेला आहे. त्याच्यामुळे शक्तीपीठ हा विषय यानंतर आम्ही तो सुद्धा घेणार आहोत. एक अरे एक क्विंटल न्यूयॉर्कमध्ये कणखर नेतृत्व जे जवाहर मुंदानी हे निवडून आले होते, त्यांना तिकडच्या जाण होती शहराची. तसं आदित्य ठाकरे आपण पाहिलं तर मुंबईमध्ये खूप ऍक्टिव्ह आहे. मला ही बातमी आता कळली आणि नाही, मी तुम्हाला महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण मुंबईचं महापौर आदित्य मुंबईचा महापौर होणार ह्या अफवेचा उगम कुठून झाला ही मी थोडीशी माहिती घेतली पत्रकारांकडनं. तर मला असं कळलं की संघामध्ये चर्चा सुरू आहे की 10 वर्ष झाली मोदी देशाचे पंतप्रधान झाले, 5 वर्ष झाले गृहमंत्री अमित शहा आहेत, पण अजूनही त्यांच्या शहराचं नाव अहमदाबाद आहे, ते बदलू शकले नाहीत. म्हणून संघात चर्चा आहे की मोदी किंवा अमित शहानं परत अहमदाबादचं महापौर करून त्यांच्याकडनं प्रस्ताव घ्यायचा अहमदाबादचं नामांतर करण्याचा, असा प्रस्ताव संघात चालू आहे. पण ही संघाची अंदर की बात आहे. कदाचित मोदी किंवा शहानं ते अहमदाबादचं महापौर करून त्यांच्याकडनं नामांतर, कारण काय बघा, अहमदनगरचं अहिल्यानगर केलं, तसं अजूनही विरोधी पक्षात असताना अहमदाबादचं ते कर्णावती करू बोलले होते. आता 10 वर्ष होऊन गेले, 11 वर्ष झाली मोदी पंतप्रधान आहेत. अहमदाबाद ही गुजरातची राजधानी, म्हणजे त्यांचं दोघांचं होमटाऊन, त्या होमटाऊनचं अजून नामांतर होत नाहीये. त्याच्यामुळे अमित शहा किंवा मोदी यांना बहुतेक येत्या काही दिवसात ते महापौर करतील अहमदाबादचा. पालिकेत नामांतराचा प्रस्ताव मंजूर करून ते विधानसभात आणतील आणि आत्ताचे जे कोणी मुख्यमंत्री असतील तो मंजूर करतील, अशी मला अंदर की बात ही कळलेली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी असं म्हणतात काँग्रेस म्हणजे मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजे काँग्रेस. याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? ते पोटनिवडणुकीमध्ये असताना प्रचारामध्ये ते अशा प्रकारे बोलले जातात. तो त्यांच्यापुरता तो प्रश्न असेल. मला नाही वाटत. आता जसं मुंबईमध्ये सुद्धा इतर काँग्रेसची लोक काहीतरी बोलत असतात, मग ते काँग्रेसची लोक सांगतात ते त्यांचं वैयक्तिक मत आहे. त्याच्यामुळे आता त्याच्यावर रवंत करण्यात काही अर्थ नाही. ज्या जिल्ह्यामध्ये गेला त्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या बैठका देखील संध्याकाळी झालेल्या होत्या. या बैठकांमध्ये कार्यकर्त्यांचा काय कल होता? कुणासोबत युती करायला हवी किंवा कुठल्या पक्षासोबत जायला हवं स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये? नाही, काही ठिकाणी म्हणजे भांडायचं कोणाच्याच मनात नाही आहे. कारण आता बघितलं तर हा जो सगळ्यांचा कारभार चालू आहे बेगुमानपणा नाही, म्हणजे कोणालाच हे जुमानत नाही आहेत. उघड उघड दिवसाढवळ्या जमिनी ढापतायत, पैसे लागतायत, काय वाटेल ते चाललेले आहेत. कॉन्ट्रॅक्टर म्हणजे मुंबईची तिजोरी तर फस्तच केलेली आहे. आता शक्तीपीठ महामार्गसुद्धा शेतकऱ्यांचा विरोध असून गरज नसताना हा ज्याचं सुरुवातच नारळच फुटणार 86,000 कोटींनी आणि त्याच्यानंतर मग तो वाढत जातं. म्हणजे 86,000 कोटींनी सुरुवात झाल्यावर तो 1.5 लाख 2 लाख कोटीपर्यंत जाणार. म्हणजे यांचं उखळ पांढरं होणार आणि शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी मारल्या जाणार. शेतकऱ्याच्या हातामध्ये तिथे भिकेचा कटोरा येणार. त्या टोल नाके यांच्याचकडे जाणार. आजूबाजूच्या जमिनी आता यांनी घेऊन मोकळे पण झाले असतील. तिकडे यांचे सगळे व्यवसाय येणार, पेट्रोल पंप येतील, मॉल येतील, काय 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 होईल. म्हणजे ह्यांची आबादी ही लुटमार करून होणार. त्याच्यामुळे मला असं वाटतं सगळ्याच पक्षांनी आता शहाणं होऊन
याच्या विरोधात एकत्रितपणे लढून यांना हरवलं पाहिजे. सगळीकडे दौऱ्यात फिरताना त्या ठिकाणी शेतकरी म्हणतात की तुमच्या वेळेला 2 लाख रुपयाची आम्हाला मदत मिळाली होती जेव्हा आमचं कर्ज माफ झालेला होता. यावर फडणवीसांना विचारलं तर त्यांनी म्हटलंय उद्धवजी ॲक्सिडेंटल मुख्यमंत्री होते. असतील ना, पण तुम्ही जो काय आता ॲक्सिडेंट केलाय त्याच्याबद्दल बोला ना. तसं पाहिलं तर देवेंद्र पण ॲक्सिडेंटलच आहेत ना, नाहीतर ते दाढीवाल्याला करणार होते आधी. ठीक आहे, मला बघू आता मोदी किंवा अमित शहा, मला उत्सुकता आहे कोण अहमदाबादचा महापौर होणार. तर मराठवाडा दौऱ्यावर असलेले उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. शेतकरी संदर्भात त्यांनी पाहणी केली. विखेंचे घोटाळे सर्वांना माहिती आहेत, त्यांना बोलण्याचा अधिकार नसल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. कुबड्या फेकण्याची सरकारमध्ये हिंमत नसल्याचं वक्तव्य देखील उद्धव ठाकरेंनी केलं.